नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. प्रश्न असा आहे की ह्या देशाचे प्रधानमंत्री ज्यांचं कर्तव्य आहे की ह्या देशामध्ये राहणाऱ्या त्या सर्व नागरिकांना त्या मूलभूत सोयी आणि गरजा आहे ह्यापासनं वंचित ते करू शकत नाही. ह्या पुरवण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि सगळं होत असताना पेट्रोल आणि येणाऱ्या भविष्यामधलं संकट बघता म्हणजे त्यांना कुठेतरी त्याची जाणीव झाली असेल की बा पेट्रोल डिझेलची बचत करणं तेवढं गरजेचं आहे. कारण की त्यांना कुठेतरी जाणीव झाली असेल की याच्यामुळे या देशावर येणाऱ्या दिवसामध्ये कुठेतरी संकट येऊ शकतं. म्हणून त्यांनी हे जे आव्हान केलं आहे की पेट्रोल डिझेल बचत केली पाहिजे आणि त्याचा परिणाम ह्या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल की स्थायी समितीच्या सन्माननीय अध्यक्षा त्या मेट्रोनी आल्या, त्या इलेक्ट्रिक गाडीनी आल्या, असे ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बुलेटनी मंत्रालयात गेले. परंतु मला असं वाटतं की या महानगरपालिकेमध्ये ज्या समित्यांना गाड्या पुरवण्यात आल्या, ज्या समित्यांना कधी गाड्या पुरवण्याचं कुठल्याही प्रकारचं प्रावधान नसताना सुद्धा तुम्ही सत्तेच्या आधारावर मनमानी कारभार करून या लोकांना तुम्ही या नागपूर शहरातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी हे करणं सुरू केलेलं आहे. सर्वप्रथम आपण म्हणजे मेट्रोने येणं किंवा 2 दिवसासाठी गाडीनं वापरणं ही नौटंकी न करता आपल्या जवळ ज्या गाड्या आपण प्रशासनाकडनं घेतलेल्या आहेत त्या जर खरंच महानगरपालिकेच्या त्या प्रशासनाला जर वापस केल्या तर मला असं म्हणता येईल की ह्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलंय ते कुठेतरी त्याला सार्थक झाल्याचं हे दिसून येईल. तर मला सांगा, आता ह्या हल्ली म्हणजे नवीन ज्या गाड्या घेतलेल्या आहे महानगरपालिकांना, इतकं महानगरावर पैसा नाही, बजेट नाही, विकासाची कामं पडलेली आहेत, अशा ह्या गाड्या घेऊन त्या उभ्या करणं हे कितपत आहे? नाही, प्रश्न गाड्या उभ्या करण्याचा नाही, कारण की सन्मान्य महापौरांना गाडीची तेवढीच आवश्यकता असते. त्यांना शहरामध्ये विविध ठिकाणी त्यांचे दौरे, विविध ठिकाणी मीटिंग, जिथे आवश्यकता आहे तिथे आपण त्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर करणंही तेवढंच गरजेचं आहे. परंतु जिथे आवश्यकता नसताना फक्त सत्तेचा दुरुपयोग करून विनाकारण ह्या ज्या गाड्या ज्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आता येणाऱ्या काळात पाऊस लवकर येणार आहे आणि नागपुरातल्या नाल्याची साफसफाई बरोबर झालेली नाहीये. त्यात अनेक नागरिकांना त्रास होत आहे मच्छरांच्या, सांडपाण्याचा. त्या विषयावर आपला काय? हा आपण आपल्या माध्यमाच्या माध्यमातून जो प्रश्न विचारला हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण की येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणानं हा पावसाळ्यातच सुरू होणार आहे आणि आपण पाहिलं असेल की मागच्या पावसाळ्यामध्ये नियोजनाच्या अभावी हे अर्ध नागपूर पाण्यामध्ये बुडून गेलं होतं. आपण पश्चिम नागपूर सारख्या बऱ्याचशा भागामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं. लोकांच्या त्या फोर व्हीलर गाड्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या. नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून ह्या महानगरपालिकेच्या ह्या सत्ताधाऱ्यांना किंवा प्रशासनाला मी महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून माझी हीच मागणी आहे की येणाऱ्या पावसाळ्याच्या पहिले आपण ह्या शहरातील संपूर्ण नाल्याची साफसफाई आणि येणाऱ्या पावसामुळे कुठेही असुविधा होऊ नये म्हणजे सर्व कामं हे प्रायोरिटीने आपण ताबडतोब सुरू केली पाहिजे आणि ह्या सर्व कामांना आपण प्रायोरिटी दिली पाहिजे ही मागणी माझी मान्य महापौरांना आहे. तर मला सांगा, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ता पक्ष यांच्या जो पत्रक निघाला होता ते बोलले होते सर्वात अगोदर की नागपूर शहरात शुद्ध पाणी आम्ही देऊ, सांडपाणी देणार नाही. पण आता पश्चिम नागपूरला भरपूर जागी पाणीच हा गढूळ येऊन राहिला. त्याच्यात सत्ता पक्षाला आपण काय बोलणार, काय काय असं देणार आणि नागरिक असलेले आहे. बघा, जो शहरात पिण्याच्या पाण्याचा हा जो विषय आहे हा तर तेवढा अत्यंत गंभीर आहे. कारण की मागच्या आपण निवडणुकानंतर सगळ्यात जर प्रायोरिटी आणि सगळ्यात जर आपला महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ह्या शहरातील नागरिकांना
पिण्याचं स्वच्छ पाणी हे मिळालं पाहिजे. आणि या शहरामध्ये 2011-12 पासून जेव्हा OCW आले, तर ह्या OCWला त्याकरता या शहरामध्ये आणलं होतं, की त्यांनी जी घोषणा केली सत्ताधाऱ्यांनी की 24/7 ह्या शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा मिळेल. आणि मला असं वाटतं 24/7 म्हणजे 7ही दिवस 24 तास पाणी हे आम्ही नागरिकांना देऊ, हे OCW आणून हा त्याचा मागचा उद्देश होता. परंतु आजही आणि यांना आल्यानंतर 5 वर्षामध्ये या शहरातल्या 30 ते 35 ज्या जीर्ण झालेल्या लाईन होत्या ह्या बदलण्याचं काम सुद्धा यांचं होतं. परंतु 5 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर पुन्हा 5 वर्षाचा कालावधी वाढवून दिल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी ज्या जीर्ण झालेल्या लाईन आहे त्या बदलण्यात न आल्यामुळे हा गढूळ पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस उद्भवत चाललेला आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्या विषयाला घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा माननीय महापौरांना आम्ही बऱ्याचदा मागणी सुद्धा केलेली आहे आणि ह्या सर्व बाबींवर लवकरात लवकर दुरुस्ती करून आणि पर्याय शोधून या शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं ही आमची मागणी आहे. एक प्रश्न आहे.